शकता मी कढई तापायला ठेवणार आहे. हे बघा, हे सोयाबीन आधी मी भिजायला घातलं होतं 5-10 मिनिटं आधी. हे लवकर भिजतं. आला मस्त मिक्सर करून घेतलाय बघा आबडधोबड. तुम्ही बघू शकता याचं भुर्जी टाईप करायची बघा. कांदा, टमॅटो, लसूण ठेचून घेतलाय. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवते बघा आता मी. तेल बघू शकता तुम्ही. की सुंदर भाजी होती ना जी भुर्जी टाईप. वेगळी पद्धत दाखवते तुम्हाला. थोडा लसूण जरा हे होऊ द्यायचा. तरी मस्त तेलात. आता कांदा टमॅटो टाकायचा संपते असं. सोपं आहे. आणि हे सोयाबीन पण ना त्याच्यात टाकायचं बरं का. तेलात परतायचं चांगलं. चांगलं तेलात परतायचं बरं का. ह्याच्यातच भाजून घ्यायचं असं. इतकी सुंदर होती ना भुर्जीच. एक त्या प्रकारची भुर्जीच. थोडंसं मीठ टाकायचं जरा. त्याला शिरतं बरं का. चवीपुरतं टाकायचं. लय नाही टाकायचं. आणि चांगलं तेलात पडतायचं आपल्याला. भाजू द्या जरा थोडं. मग आपल्या तिखट वगैरे सगळं टाकायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजले. हे बघा. आता आपल्याला सगळे तिखट, थोडीशी हळद, घरातले मसाले, सगळे घरातले तिखट वगैरे टाकायचे बरं का. थोडा मटण मसाला पण टाकू शकता बरं का. खूप सुंदर लागतं. बघा कलरमधून थोडंसं. तुम्हाला सगळं हलवून मला धरायला कोण नसतं म्हणून लय अवघड होतं बघा. आता थोडंसं स्लोवर शिजू द्यायचं बरं का. चांगलं तेलात असं चांगलं पडतू द्यायचं बघा. किती भुर्जी टाईप झाली बघू शकता तुम्ही. याचं करून बघा. आणि परत तुम्ही चवीपुरतं अजून थोडंसं मीठ टाकू शकता बरं का. थोडंसं, जास्त नाही तर खाराट करता. आणि आता प्लेट झाकून आपल्याला ठेवायचं आहे बरं का. राहू द्या 5 मिनिटं. कशी झाली सोयाबीनची भुर्जी सारखी झाली का नाही. तुम्ही करून बघा बरं का. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता. थोडा मॅगी मसाला ते सुद्धा टाकलं तरी चालतं. पण मी नाही टाकला. मटण मसाला टाकलाय बघा. तुम्ही हे करून बघा. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते मी. तुम्ही बघू शकता किती सुंदर मी सोयाबीनचं केली भुर्जी टाईप बघा. तुम्हाला माझं टेस्टी केलंय बघा. तुम्हाला माझं करणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. देशूला आमेन.